आइए देखते हैं मजा आएगा। सच्चाई छुपाई गई, अफवाह उड़ाई गई, बात कुछ और थी, बताई कुछ और गई। 1:30 वाजता मॅच बघून 3:30 पर्यंत म्हणजे जवळजवळ झोपायला 4 वाजतातच, 4 वाजेपर्यंत जागरण करून नेक्स्ट डे तुझे बंबू लागणार आहे, तू लेट उठणार, तुझा अख्खा दिवस वाया जाणार. एवढं सगळं कोणासाठी? ह्याच्यासाठीच ना. ह्याच्यासाठी एवढं सगळं करून आमचे प्लेयर्स म्हणतात नाही आम्हाला तर खेळताच येत नाही, आम्ही तर खेळणारच नाही. आम्ही कशाला खेळू? घरी जा घरी जा 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 घरी जा 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 घरी जा घरी जा 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 घरी जा 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 जा. तरी ठीक आहे, आय अंडरस्टँड देर आर अ लॉट ऑफ इंजुरीज, पण इट्स नॉट लाईक की सिटी हॅड अ गुड गेम यार. सिटी वॉज ऑल्सो पथेटिक, तरी पण तुम्ही हरता ॲट होम. अरे कमाल आहे यार. बरं विनिसियस ज्युनियर काय बोलू मी यार, एका का टायमाला माझा जिगरी यार होता. कशाला असं वागतोस? काय तुला मिळतंय लाईफमध्ये? नको असं करू डूड. काहीतरी विचार कर जीवनात. मला माहीत नाही, कुलदेवाचं काय ते कर आणि काहीतरी लाईफमध्ये जरा फोकस आण. त्याला काल मी बघतोय तो ह्याला साईडला पास करतोय, तो त्याला साईडला पास करतोय, यांचं हेच चाललंय. मला वाटलं मी येतो 2 टच मलाही खेळो. कमाल आहे यार. एक तर सगळ्यात पहिले म्हणजे आम्ही रूफ बंद करणार आणि ॲटमॉस्फिअर बनवणार, हा फालतूपणा बंद करा. नो वन इज गेटिंग स्कॅड बाई, नो वन इज गेटिंग स्कॅड. इज्जत आपलीच जाते. हा मूर्खपणा पहिले बंद करा. तुम्हाला रूफ बंद करायची इतकी हाऊस आहे तर गपचूप करा. हे तुम्ही जगाला सांगू नका की आम्ही आता ॲटमॉस्फिअर बनवणार आणि आम्ही दाखवणार सगळं. नको, प्लीज बंद करो. पेरेस साहब से गुजारिश है, बंद करो. बंद करो, हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ. परिस्थिती आता अशी झाली आहे की त्यांना तू म्हणशील बॉक्समध्ये जा तर हे म्हणणार हॅ. तू म्हणशील अरे फिनिश कर तर हे म्हणणार हॅ. तू म्हणशील की अरे पास दे तर हे म्हणणार हॅ. तू म्हणशील अरे डिफेंड तरी कर तर हे म्हणणार हॅ. बरं एवढ्या सगळ्या मूर्खपणामध्ये एक कोर्तोआ होता, त्याचा मला अभिमान होता की कोर्तोआ, अरे तोही बॉल ड्रॉप करतो, तोही गोल खातो मूर्खासारखं. काय बोलायचं? अरे 4 वाजेपर्यंत जागरण करून जर हेच बघायचं आहे तर काय उपयोग आहे? नंतर टाइम असा आला की सॅबी अलोन्सोने सबस्टिट्यूशन केलं. काय तर गोंझालो गार्सियाला काढून आर्दा गुलरला आणला. त्या मोमेंटला त्याच्यानंतरचे 15-20 मिनिटं हे इतकी ट्रॉमटायझिंग गेली, कारण फील्डवरती नंबर 9च नव्हता, त्याच्यामुळे बॉक्समध्ये कोणी जातच नव्हतं आणि परिस्थिती अशी होती की हे पासिंग करतायत, पुढे जात आहेत, कोणीच नाही. विनी म्हणतो माझ्या पायात दे मी काहीतरी करणार, रोद्रिगो म्हणतो माझ्या पायात दे मी काहीतरी करणार, आणि बॉक्समध्ये कोणीच नाही. यांना बॉक्सच्या बाहेरच जागी जादूगिरी करायची. काय बोलायचं आता? खूप वाईट वाटलं, खूप वाईट वाटलं. बरं मी मॅच बघतोय, जे कमेंट्रीवाले आहेत ते फुल हाईप करतायत की डूड 80 मिनिट हो गए, अब रियल मॅड्रिड जागेगी. अरे ते झोपले केव्हाच. जागरण करतोय आम्ही 4 वाजेपर्यंत, ते झोपले. ते फुल ऑन हाईप करतायत की डूड आता 80 झाले, आता 85 झाले, आता पेपला माहिती आहे की रिअल मॅड्रिड आहे, रिअल मॅड्रिड एंडला काहीतरी करणार. यू जस्ट कॅनॉट फील इट. आय रिमेंबर 2 सीझन्स अगो, कधी पण इफ मॅड्रिड वॉज डाऊन तू रिलॅक्स्ड असायचा की भाई आपण तर मारतोय कमबॅक, टेन्शनच नाहीये. कार्लो एन्सोलेटोने असं केलं की विषय संपला, तुला माहिती आहे, मला बोलायची गरज नाही जास्ती. बट आता ते नाही फील होत. तू म्हणशील की अरे रिअल मॅड्रिड कमबॅक किंग्स, तर हे कमबॅक किंग्स, यू जस्ट कॅनॉट फील इट भाई. प्लेयर्स ऑलमोस्ट तेच आहेत सगळे, बट दॅट वाईब इज गॉन, माय टीम इज गॉन यार. काय करू मी? बरं बाकी सगळं ठीक आहे, पण लाईफमध्ये एक कॉन्स्टंट सोर्स ऑफ हॅपीनेस होता, तो म्हणजे फेदे वाल्वर्दे. अहो आम्ही प्रचार केलाय, हो मी प्रचार केलाय स्वतः, गली गली जाऊन बोलायचो मॅन आय लव्ह फेदे. पण आज परिस्थिती बघा, आज तोंड दाखवायला जागा नाही, तोंड दाखवायला जागा ठेवली नाही. मला सांगा मी काय केलं पाहिजे? या तो विन या तो लर्न. मगर सिर्फ यही की चीज है कि या तो विन है या तो लर्न है. असं करू का मी? असं नाही करू शकत. कमॉन, एवढा खालती मी नाही पडू शकत. सी द थिंग इज यू नो दीज प्लेयर्स, यू नो द क्वालिटी दे पोझेस. आणि अशी एवढं शिअर क्वालिटी असून तू म्हणशील की नाही डूड आम्हाला एल्चेला बीट करायला जमत नाही आहे, आम्हाला सेल्टा विकोला बीट करायला जमत नाही आहे, आम्हाला जिरोनाला बीट करायला जमत नाही आहे. एक सिटी
दे डिड नॉट इवन हॅव अ गुड गेम, त्यांनाही बीट करायला जमत नाहीये. आणि ऑफ ऑल द टीम्स लिव्हरपूलकडून तुम्ही हरला. अरे ज्या लिव्हरपूलला अख्खी दुनिया टपली मारून जाते त्यांच्याकडून तुम्ही हरला. हा एक सिरीज ऑफ पथेटिक फॉर्म जो स्टार्ट झालाय, वाईट वाटतं यार याच्यामध्ये. बिकॉज स्वतःच्या टीमला असं कधी बघितलं नाहीये ना. कम ऑन. बाकी मी एवढंच सांगेन की करी रे मना भक्ती या राघवाची, पुढे अंतरी सोडी चिंता भवाची. सॅबी अलोन्सो, आय होप यू कॅन फिक्स इट.